आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमावर तुम्हाला स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस पहाटे तुम्ही देवाच्या वचन ऐका. तुमच्यासाठी मी प्रार्थना करणार. दिवसभर तुमचा दिवस आनंदाने होईल. आजपासून जाऊया. इफिसिकरांसपत्री 4 अध्याय 11 ते 13 वाचत आहे. ख्रिस्ताने मंडळीमध्ये प्रेषितांना आणि संदेष्टांना, सुवार्ता सांगणाऱ्यांना आणि मेंढरपाळ आणि शिक्षक हे सर्वांना नेमले. का? मंडळीमध्ये आणखीन भक्तीच्या वाढ व्हायला पाहिजे आणि पवित्र जण आणखीन स्वतःला पवित्र करायला पाहिजे आणि सुवार्ता सांगायला पाहिजे. यासाठी देवाने काय केलं की आम्ही सर्व एक मनाने ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये आणि ख्रिस्ताच्या जाणीवमध्ये, ज्ञानामध्ये आपण वाढायला पाहिजे. वाढणे काल पण पाहिलं कसं ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये वाढतो. जर ख्रिस्तामध्ये राहिलं तर त्याच्या विश्वासामध्ये आणखीन आणि त्याच्या ज्ञानामध्ये तुम्ही वाढत जाणार. पण एक मन व्हायला पाहिजे. ही मंडळी कशासाठी आहे? आम्हाला एकत्र आणण्यासाठी. फक्त शरीराने एकत्र नाही, पण मनाने एकत्र व्हायला पाहिजे. जसं प्रेषितांची कृती 1:14 पाहत आहे. ते सर्व एक ठिकाणी एक मनाने प्रार्थना करायला लागले आणि प्रार्थनामध्ये शुद्धीमध्ये ते स्थिर करू लागले. आणि प्रेषित 2:1 पाहत आहे. पेंटेकोस्त दिवसामध्ये सर्व एकत्र होऊन एक ठिकाणी एक मनाने राहिलं आणि तेव्हा देवाच्या पवित्र आत्मा स्वर्गातून उतरलं आणि ते अन्य भाषा प्राप्त केले. आणि त्या दिवसापासून प्रेषित जीवनामध्ये एक खूप मोठा बदल झाला. तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये तुम्ही ज्ञानामध्ये वाढा आणि विश्वासामध्ये वाढणार आणि सर्व काय देवाचा आत्मिक आशीर्वाद आणि शारीरिक आशीर्वाद तुम्हाला भेटणार. तर तुम्हाला आशीर्वाद करू. चला प्रार्थना करूया. परत बापा, आमच्यासाठी या जगामध्ये एकमेव परमेश्वर येशू ख्रिस्त या जगामध्ये मानव म्हणून आला आणि सर्व मानवासाठी आपला जीव क्रूसामध्ये दिला. सर्व पाप त्यांनी हरण केला. प्रभू, आज वचनाकडे प्रत्येकाच्या मनातल्या जीवनातला सर्व पाप काढून टाक. मनाला पवित्र कर आणि मंडळीच्या सर्व आशीर्वाद, ज्ञान, विश्वास आणि प्रभूच्या सर्व भरपूर आशीर्वादाने त्यांना भर प्रभाजा. ते मंडळीमध्ये एकत्र होऊन देवाच्या उपासना करायला पाहिजे आणि देवाच्या आत्म्याने भरून, देवाच्या सामर्थ्याने भरून कित्येक लोकांना ते सुवार्ता सांगून साक्षी राहायला पाहिजे. आता पण आज जे काय मागतात प्रभू, येशूच्या नावाने त्यांच्या सर्व मागणे पूर्ण कर. त्यांच्या विश्वासामध्ये स्थिर कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभराजा. आमेन आमेन. आपण उद्या सकाळी पुन्हा भेटूया. तेव्हापर्यंत देवबापा तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.